ओम शांती। आज 17/12/2024 बापदादा मधुबन। महावाक्य: गोड मुलांनो, तुम्ही बाबांच्याकडे आले आहात आपले सौभाग्य बनविण्यासाठी। परम सौभाग्य त्या मुलांचे आहे ज्यांचे ईश्वर सर्व काही स्वीकार करतात। प्रश्न: मुलांच्या कोणत्या एका चुकीमुळे माया खूप बलवान बनते? उत्तर: मुले भोजनाच्या वेळी बाबांना विसरून जातात, आठवण करत खात नाहीत। बाबांना खाऊ न घातल्यामुळे भोजन माया खाऊन टाकते, ज्यामुळे ती बलवान बनते आणि मग मुलांना हैराण करते। मनामध्ये विकारांची प्रविष्टा होती, बाबांच्या आठवणीमध्ये जेवण करायचं आहे। ही छोटीशी चूक मायासमोर मुलांना पराभूत करते। म्हणून बाबांची आज्ञा आहे, मुलांनो, आठवणीमध्ये खा, पक्का प्रण करा की तुम्ही संग खाऊ, तुम्ही संग भेटू, तुम्ही संग गाऊ। जेव्हा आठवण कराल तेव्हाच ते बाबा संतुष्ट होतील आणि बाबा तुम्हाला मदत करतील, तर तुमच्यामध्ये दैवी गुणांची प्रवेशता होईल। ओम शांती। मुले समजतात की आता आपले दुर्दैवाचे दिवस बदलून आता कायमसाठी सौभाग्याचे दिवस येत आहेत। नंबरवार पुरुषार्थानुसार भाग्य बदलतच राहते। शाळेमध्ये देखील सुद्धा बघा, नसीब बदलत जाते ना। जो जितका अभ्यास करेल तेवढा उच्च पद प्राप्त करतो। शाळेमध्ये पण नशीब बदलते, म्हणजे प्रगती करत जातात। तुम्ही चांगल्या रीतीने जाणता, आता ही रात्र कलियुगाची दुःखाची संपणार आहे। आता नसीब बदलत आहे, ज्ञान वर्षा होत राहते। हुशार मुले समजतात, खरोखर आपण दुर्दैवापासून सौभाग्यशाली बनत आहोत, अर्थात स्वर्गाचे मालिक बनवत आहोत। नंबरवार पुरुषार्थानुसार आपण आपले सौभाग्य बदलत आहोत। आता रात्र नंतर दिवस आहे, तर तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त हे कोणालाही माहीत नाही। शिवबाबा गुप्त आहेत, तर त्यांच्या गोष्टी देखील गुप्त आहेत। भले मनुष्याने बसून सहज ज्ञानाच्या गोष्टी शास्त्रामध्ये लिहिल्या आहेत, परंतु ज्याने लिहिले ते तर निघून गेले। जे काही वाचतात ते काही समजू शकत नाही, कारण अज्ञानी आहेत। किती अंतर आहे, तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजता। सर्वजण नेहमीच एक समान समजू शकत नाहीत। दुर्भाग्य कशाला म्हटले जाते, सौभाग्य कशाला म्हटले जाते, हे केवळ तुम्हीच ब्रह्मकुमार कुमारीच जाणता। बाकीचे तर सर्व घोर अंधेऱ्यामध्ये आहेत, अज्ञान अंधेरा। त्यांना समजावून सांगून जागे करायचं आहे। सौभाग्यशाली म्हटले जाते सूर्यवंशांना, सतयुगीमध्ये राहणाऱ्या देवी देवतांना। तेच 16 कला संपूर्ण आहेत, जे बाबा स्वर्ग रचणारे आहेत। त्या बाबांच्याद्वारे आपण स्वर्गाकरिता सौभाग्य बनवत आहोत। इंग्रजी जाणणाऱ्यांना देखील तुम्ही समजून सांगा की भगवंत आलेला आहे, ज्याला तुम्ही गॉड म्हणता। गॉड इज लाईट, गॉड इज ट्रूथ, गॉड इज ऑल माहिती। आम्ही हेवनली गॉडफादरद्वारे हेवनचे सौभाग्य बनवत आहोत। हेवन स्वर्गामध्ये आहे सुख, नर्क म्हणजे हेलमध्ये आहे दुःख। गोल्डन एज अर्थात सतयुग सुख, आयरन एज अर्थात कलियुग दुःख। एकदम सोप्या गोष्टी आहेत समजण्यासाठी। आपण सर्व बाबा काय सांगतात, आपण सर्व पुरुषार्थ करत आहोत। इंग्रज, ख्रिश्चन इत्यादी भरपूर येतील तुमच्याजवळ। तुम्ही बोला, आता आम्ही आता फक्त एकाच हेवनली गॉडफादरची आठवण करतो, कारण मृत्यू समोर उभा आहे। बाबा गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते। शुभ प्रभात। आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपितांना याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतात की मी जर कृष्णाचं नाव घेतलं असतं तर सगळ्या जातीची मुलं इथे आली नसते। भले कृष्ण येत आहे आता धर्तीवरती, सतयुगाचा पहिला राजकुमार कृष्ण। आणि कृष्ण जेव्हा बडे होतात तेव्हा त्यांचं राज्याभिषेक होतो, कॉरोनेशन होतं, तेव्हाच ते राजगद्दीवरती बसतात, तेव्हा त्यांना अधिकार मिळतो नारायणाचा, लक्ष्मी नारायण। लक्ष्मीचं लहानपणीचं नाव असतं राधा, आणि नंतर स्वयंवरानंतर ती बनते लक्ष्मी। म्हणूनसाठी लक्ष्मीचं बालपण दिसत नाही, आणि राधा कधी मोठी झालेली आपल्याला कुठे शास्त्रामध्ये कथा कीर्तनमध्ये दिसत नाही। आणि कृष्ण सुद्धा छोटा लड्डू गोपाळच त्याला म्हटलं जातं, कारण कृष्ण जेव्हा मोठा होतो तेव्हा ते नारायण बनतात। म्हणून नारायणचं आपण सत्यनारायणाची कथा करतो, परंतु सत्यनारायण महाराजांचं छोटं रूप कुठे पाहायला मिळत नाही, आणि कृष्ण गोपाळच त्याला म्हटलं जातं। तो मोठा कधी झाला हे सगळं शिवबाबाच सांगतात। म्हणूनसाठी हे आहे सिक्रेट सत्य ज्ञान, जो आहे
सहज राजयोग. राज आहे ना, सिक्रेट आहे ना याच्यामध्ये. तर बाबा सांगतात परत धारणेसाठी श्रीमताला लक्षात घेऊन पुरुषार्थ करायचा आहे. बाबांनी जी कर्म करून शिकवले आहेत तेच तुम्ही करायचे आहेत. विचारसागर मंथन करून ज्ञानाचे पॉईंट चांगले चांगले आपल्या बुद्धीमध्ये धारण करायचे आहेत. 2. आपल्याशी प्राण करायचा आहे. आपणच आपल्याशी प्राण करायचा आहे. ठरवायचं आहे पक्क की आम्ही बाबांच्या आठवणीमध्येच भोजन खाणार. तुम्ही संघ बैठू, तुम्ही संघ खाऊ. किती भक्तीमध्ये तुम्ही वायदे केले आहेत भजन कीर्तन करून. तर आता मी आलो आहे तर ते वायद्याला तुम्ही जाग व्हा, तर तुम्हाला सुख शांती प्राप्त होईल. तर बाबा सांगतात तुम्ही संघ खाऊ, तुम्ही संघ गाऊ. हा वायदा पक्का निभवायचा आहे. वरदान. कर्म आणि संबंध दोन्हीही स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव. कर्म आणि संबंध दोन्हीमध्येही स्वार्थ भावापासून मुक्त राहणारेच बाप समान म्हणजे ब्रह्मा बाप समान उच्चपद कर्मातीत भव. वरदानाचा विस्तार. तुम्हा मुलांची सेवा आहे सर्वांना मुक्त करण्याची. तर इतरांना मुक्त करत असताना स्वतःला बंधनामध्ये बांधू नका. जेव्हा हद्दीच्या माझेपासून मुक्त व्हाल तेव्हाच अव्यक्त स्थितीचा अनुभव करू शकाल. जी मुले लौकिक आणि अलौकिक कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त आहेत तेच बाप समान कर्मातीत स्थितीचा अनुभव करू शकतात. तर चेक करा कर्माच्या बंधनापासून कितपत न्यारे बनले आहोत. व्यर्थ संकल्प स्वभावांच्या अधीन होण्यापासून मुक्त. बोधवाक्य. जे सरळ चित्त आणि सहज स्वभावाचे आहेत तेच सहज योगी भोलेनाथचे प्रिय आहेत. कशी कोण मुले भोलेनाथला महादेवला प्रिय आहेत? जे सरळ चित्त आणि सहज स्वभावाले आहेत तेच सहज योगी भोलेनाथचे प्रिय आहेत. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. मीठे प्यारे गोड गोड बाबांचं अनगणित पदम गुना शुक्रिया.